बिल्व, शांडिल्य, श्रीफल ही नावं आहेत संस्कृत मधली बेलाची. बेलाचं लॅटिन मधलं नाव म्हणजे ईगल मार्मेलोस. बेल हा आपल्या महादेव शंकराचा अत्यंत प्रिय असलेली वनस्पती. बेलाची 3 पानं ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहेत असं मानलं जातं. पण तुम्हाला हे माहिती आहे का की बेल ही आयुर्वेदाच्या वनस्पतीजन्य औषधांपैकी अत्यंत महत्वाची वनस्पती आहे. बेलाची फळं जी आहेत ती पोटाच्या सगळ्या आजारांवर म्हणजे कावळीपासून तर अतिसारापर्यंत, मूळव्याधीपासून तर पोट सतत दुखण्यापर्यंत, कुरमींपासून तर वेगवेगळ्या पोटाच्या वेगवेगळ्या आजारांपर्यंत अत्यंत गुणकारी आहे. पूर्वी बेलाचा गर किंवा बेलाचा मुरब्बा प्रत्येक ठिकाणी खायला जायचा. तर आता पण मला असं वाटतं की लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत ज्या व्यक्तींना सतत अतिसाराचा त्रास आहे त्यांनी हा बेलाचा मुरब्बा खायला हरकत नाही. बेलाचं जे मूळ आहे ते सुद्धा, बेलाची मुळं जर उकळलीत आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का व्यक्तीला बसवलं तर त्याचा अतिसाराची किंवा शौचाला आरशामुळे होणारी वेदना ही पटकन थांबायला मदत होत असते. ग्रहणी किंवा IBS सारखे विकार असणाऱ्या लोकांमध्ये बेल पिकल्यानंतर त्या फळाचा गर काढला तर त्या गरामध्ये ज्येष्ठ मध आणि खडीसाखर हे घालून खाल्लं तर अशा प्रकारे IBS, ग्रहणी ह्याचे विकार नष्ट होतात. वातज आणि पित्त अतिसार ज्यांना आहे त्यांच्यासाठी बेलाचा गर हा अत्यंत गुणकारी आहे. बेलाची पानं खूप व्यक्तींमध्ये घामाचा खूप वास येतो. कितीही डिओड्रंट्स लावली किंवा पावडर्स लावल्या तरी तो वास मास्क होत नाही. त्यांनी जर बेलाची पानं कुस्करून त्याचा रस आंघोळीच्या वेळेला शरीराला लावला तर टप्प्याटप्प्याने त्यांच्या शरीराचा हा दुर्गंध, घामामुळे येणारा विशेषतः जो दुर्गंध आहे तो निश्चितपणाने कमी होतो. बेल हे आपल्या शंकराला, महादेवाला जे प्रिय आहे त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे विषनाशक अशा प्रकारचा हा बेल आहे. त्याची पानं, मुळं आणि फळं हे तिन्ही पोटातल्या विषापासून तर त्वचेवरच्या विषापर्यंत अत्यंत गुणकारी आहेत. आणि म्हणूनच श्रावणी सोमवार असो किंवा महाशिवरात्र असो आपण बेलाची झाडं लावली पाहिजेत. येणाऱ्या पिढ्यांना आपण त्याचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार.